नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा क्षेत्रातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा आढावा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथे घेण्यात आला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. यावेळी खुपेरे ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेवा 15 ऑगस्ट पूर्वी सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री आबिटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत खुपेरे ग्रामीण रुग्णालयातील सद्यस्थिती, आवश्यक सुविधा, मनुष्यबळ तसेच वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेबाबत मंत्री आबिटकर यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ, दंतविकार तज्ज्ञ यांच्या जागा तातडीने उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर आणि स्थानिक पातळीवर उपचार सुविधा उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मंत्री आबिटकर यांनी नमूद केले. या बैठकीत गगनबावडा ग्रामीण रुग्णालयातील पायाभूत सुविधा, इमारतीची सद्यस्थिती, आवश्यकता, रिक्त पदे आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना मंत्री आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शासनाच्या रुग्णालयात जन आरोग्य योजनेचे कामकाज मोठ्या प्रमाणावर वाढण्याच्या सूचना दिली. करवीरचे आमदार श्री चंद्रदीप नरके यांनी खुपिरे येथे नवीन डायलिसिस युनिटसाठी सुसज्ज इमारत उभारण्याबरोबरच आवश्यक वैद्यकीय उपकरणांची मागणी करण्याचे निवेदन सादर केले. यासोबतच गगनबावडा ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक पायाभूत सुविधांबाबतही मागणी करण्यात आली. गगनबावडा ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री आबिटकर यांनी दिले. तसेच सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या काम वाढावे व रुग्णांना आपल्या गावाजवळ मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. बैठकीस आमदार करवीरचे आमदार चंद्रदीप नरके, आरोग्य सचिव रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉक्टर विजय कंदेवाड, कोल्हापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक उपस्थित होते. कोल्हापूर परिमंडळ उपचार संचालक दिलीप माने व संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.